विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. जय हिंद. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. नुकताच SRPFचा निकाल लागलाय आणि आपले मित्र आहेत नितीन शिंदे, त्यांचं SRPF मध्ये सिलेक्शन झालंय. नुकतंच आपण त्यांचा आता सत्कार पण केलाय. सर, तुमचं स्वागत आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर, एवढा संघर्ष केल्यानंतर आता पोलीस पदावरती निवड झाली. कसं वाटतंय? काय भावना आहे तुमच्या? खूपच छान वाटतंय सर. घरचे, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे खुश आहे. एवढ्या दिवसाची केलेली मेहनत, संघर्ष, त्याचं कष्टाचं कुठंतरी चीज झालं. त्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतोय सर. बरोबर. खरं तर महाराष्ट्र पोलीस पदासाठी हजारो लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. आपण पाहतोय आता पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये सुद्धा नवीन जाहिरात येते. सकाळी सकाळी 4-4:30लाच रस्त्याने हजारो लाखो मुलं रनिंग करताना आपल्याला दिसतात. आणि एवढ्या सगळ्या संघर्षानंतर जेव्हा आपण पोलीस होतो, आपलं नाव या सिलेक्शन यादीमध्ये येतं. खरं तर तो आनंद हा गगनात मावेनासा असतो. तोच आनंद सरांना सुद्धा झालेला आहे. सर, आता नवीन पोलीस भरती येते पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये. जागाही खूप चांगल्या आहेत. काय सांगाल, नवीन मुलांनी नेमकी कशी तयारी केली पाहिजे? नक्कीच नवीन 15,631 पदांची जाहिरात येते, 8 दिवसात प्रसिद्ध होणार आहे. आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये 12वी शिक्षण झालेल्या तरुण मुलांसाठी पोलीसची वर्दी मिळवण्यासाठी खूपच क्षोर्ण जाहिरात येते एक. आणि त्या मुलांनी त्यांच्या कष्टाचं नक्कीच चीज केलं पाहिजे, प्रामाणिक मेहनत केली पाहिजे. स्वतः स्वडिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे. आणि स्वतः मेहनत करून 100% यश येईल. फक्त तुम्ही प्रामाणिक मेहनत करा आणि कष्ट करा. आता ग्राउंड आणि लेखी परीक्षा याचा ताळमेळ कसा करावा? म्हणजे आता ग्राउंडची तयारी किती वेळ करावी आणि लेखी परीक्षेची तयारी किती वेळ करावी? साधारण यामध्ये दोन्ही यांना खूप महत्व आहे. ग्राउंड 50 मार्कला असतं, लेखी 100 मार्कला असतं. 150 पैकी तुमचा ओव्हरऑल निकाल असतो. आणि ग्राउंडला तुमचे 45 मार्क्स पाहिजेच. गोळा तुमचा आउट ऑफ पाहिजे. 100 मीटर तुम्हाला 13:50 वाजू किंवा 12 सेकंदात झालंच पाहिजे, जेणेकरून तिथं 10-12 मार्क येतील. आणि राहतो विषय 1600 मीटर, 5:10चा टाइम आहे. तुम्हाला होता होईल तेवढं आउट ऑफ मारलं तर चांगलंच आहे, तर नाही तर 5:30 मध्ये तरी मारलं पाहिजे, जेणेकरून काही करून 43-45 गोळाबेरीज जर ग्राउंडची झाली तर फार चांगला ग्राउंडचा स्कोर असतो, तो मानला जातो. आणि पुढे असतो लेखीला आपले 4 विषय: गणित, बुद्धिमत्ता, GS आणि मराठी व्याकरण. आणि 4ही विषय चांगलेच असले पाहिजे. चालू घडामोडी लेटेस्ट मधलं 6 महिन्याचं केलं पाहिजे. आणि पेपरमध्ये तुमचा 85-90 स्कोर पाहिजे, ग्राउंडमध्ये 43-45 स्कोर्स पाहिजे. बस, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही पोलीस होण्यासाठी. वा. आता ही आपली खरं तर मुलाखत ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी पाहत आहेत. त्यांना नेमकं काय संदेश द्याल सर, की ग्राउंडची तयारी करण्यासाठी नेमका फिजिकलला कोच वगैरे लावा लागतो, की आपण सेल्फ तयारी पण करू शकतो? सेल्फ केलेली पण असते सर, पण कोच असला तर कोचच्या योग्य मार्गदर्शन फार गरजेचं असतं. तो सांगतो का एक्झॅक्ट स्टेपिंग कशी असली पाहिजे, तुमचा डाएट कसा असला पाहिजे, तुमचं इंजुरी झाली नाही पाहिजे त्यासाठी काळजी कशी घेतली पाहिजे. मुलांना काही गोष्टीचा अवेअरनेस नसतो. आणि परत मुलं काय करतात, स्टेरॉइड घे, इंजेक्शन घे, कुठल्या प्रकारचे प्रोटीन्स घे, हे घे, झेडॉन वगैरे, प्री वर्कआउट घे. अशा पद्धतीने मुलांचं मेंटली आणि फिजिकली खूप हे होऊन जातं. आणि त्यामुळे ग्राउंडवर गेल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट पडतो ना पडतो ते टायमिंग काही समज. आपली प्रामाणिक मेहनत असली ग्राउंडवरची, कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज ॲडिक्शन न करता, स्टेरॉइड वगैरे या भानगडी न करता, प्रामाणिक कष्ट असले तर 100% ग्राउंडला चांगले मार्क्स येतात. आणि कोचचा काय म्हणता, आपल्या ग्राउंडमध्ये सहभाग फार महत्त्वाचा असतो. कोचची डायरेक्शन, कोच सांगतो त्या गोष्टी, कोचचं डाएट, कोचची प्रॅक्टिस, आठवड्याला टेस्ट, खरंच कोचचा 100% फायदा होतो. आता तुमच्या मनात जो प्रश्न आहे तोच मी सरांना विचारतो. सर, आता सुरुवात केली तर येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं का? आता जे नवीन मुलं जे 12वी झालेत त्यांच्या मनातला हा खरं तर प्रश्न आहे. नक्कीच सिलेक्शन होईलच. आपण प्रयत्न प्रामाणिक असले तर 100% सिलेक्शन होणार, कारण वेळ फार कमी. ऍक्च्युअली 8 दिवसात प्रसिद्ध होईल, 1-1.5 महिना फॉर्म चालतील. त्यानंतर हार्डली नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्यांचे ग्राउंड होईल, जानेवारीमध्ये पेपर होईल आणि फेब्रुवारीमध्ये त्यांना कळून जाईल की आपण पोलीस झालोय की नाही झालो. अवघड अशक्य नाही, पण शक्य आहे. केलं तर 100% त्यांना यश येऊ शकतं. पण प्रामाणिक मेहनत आणि डिसिप्लिन टायमाच्या बाबतीत तुम्ही एकनिष्ठ झाली पाहिजे पूर्णतः. बाकी सगळं सोडून भरती, सकाळी 2-3 तास ग्राउंड, इतर वेळेस लायब्ररीत तुमचा अभ्यास, सराव पेपर, रविवारी तुमची प्रॅक्टिस, पूर्ण स्वतःला झोकून दिलं 4-5 महिने बंद खोलीमध्ये आणि ग्राउंडवर, 100% तुम्ही पोलीस होऊ शकता. हा अत्यंत महत्वाचा सल्ला किंवा संदेश सरांनी दिलाय, की आपण जर शिस्तबद्ध पद्धतीने पुढचे 3-4 महिने तर व्यवस्थित ग्राउंड केलं, व्यवस्थित अभ्यास केला, अभ्यासामध्ये शिस्त ठेवली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं. आता माझा शेवटचा प्रश्न, निकाल लागण्याच्या अगोदर आणि निकाल लागल्यानंतर नेमका काय बदल झालाय? खूपच बदल झालाय सर. भले एक पोलीस शिपाईचे पद आहे, काही कलेक्टर सारखं पद नाही, पण या पदाने आपला पोटापाण्याचा प्रश्न मिटतो. आपण कोणावर अवलंबून राहत नाही. आपण एक स्वतः काय म्हणतो, आपण कमवायला लागून जातो. आणि विशेष म्हणजे आपण कुठलीही पोस्ट मिळण्याच्या आधी झिरो असतो, एक इन्स्टंट रिझल्ट आल्यानंतर हिरो होऊन जातो. मला अक्षरशः कोणाचे कॉल येत ना, म्हणजे
यायचेच नाही. माझे 2-4 मित्र मैत्रिणी नाते आणि माझे घरचे सोडले अक्षरशः म्हणा नाही. मानकर सर आहे, गणेश मानकर सर, ते मला 15 दिवसात एक कॉल करायचा, भाऊ कसं चालू आहे अभ्यास, काय अडचण वगैरे. सरांचं फार हे राहायचं माझ्याकडं हे बघण्याचा दृष्टिकोन. माझे मित्र पण हेच लोक आपल्यासोबत असायचे. असे काही नातेवाईक होते कधी हे होते का त्यांचे कधी फोन मेसेज काहीच नव्हते. इन्स्टंट मी झालो, स्टेटस बघितले त्यांचे मला फोन मेसेज, भाऊ झाला, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, पार्टी कधी आहे. खरंच या भावना भयानक असतात, पण आफ्टर रिझल्ट आणि बिफोर रिझल्ट भयानक फरक आहे. खरं तर प्रचंड मेहनत घेतल्यानंतर जेव्हा निकाल येतो आणि ज्यावेळेस आपण म्हणतो कष्टाचं चीज झालं, कष्टाचं चीज होणं म्हणजे काय हे खरं तर सरांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्याला समजतंय. सर, पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमी कडून तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो thank मच you very सर. much. बापू सरांचे थँक्यू, गणेश सरांचे पण थँक्यू, इग्नाइट अकॅडमीचे थँक्यू. तुम्ही माझा सत्कार केला, बोलवलं, खूप बरं वाटलं. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.